नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, जर तुम्ही MPSC, UPSC किंवा बँकिंग ह्या तिघांपैकी कुठलीही एक्झामची प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला मॅथमॅटिक्स या सब्जेक्टची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्हाला बेसिकली दोन गोष्टी क्लिअर पाहिजे, व्हॉट अँड हाऊ. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट अभ्यासाची काय आहे आणि आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा, ह्या दोन गोष्टी क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. व्हॉटमध्ये काय की फॉर एक्झाम्पल आपण मॅथ सब्जेक्टचं बोलत आहोत तर बेसिक्स मॅथचे जे आहेत ते क्लिअर पाहिजे. बरेच विद्यार्थी फक्त ट्रिक्सच्या मागे लागत आहेत पण बेसिक क्लिअर नसतात त्यांचे, तर बेसिक क्लिअर करा. ट्रिक्स तुमचे खूप जास्ती माहीत असणं गरजेचं नाही, काही ट्रिक्स गरजेचे आहेत तुम्हाला, पण बेसिकसोबत तुम्हाला मॅथ्समध्ये स्पीड आणि ॲक्युरसी या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच मुलांना असं वाटतं की खूप ट्रिक्स माहिती असल्या म्हणजेच स्पीड आणि ॲक्युरसी अचीव होणार, तर असं नाही आहे. ट्रिक्स ह्या लिमिटेड माहिती पाहिजे, पण तुम्हाला सगळ्यात जास्त काय माहिती पाहिजे तर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनचं बेसिक क्लिअर असल्यावरती तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं आहे. तुम्हाला लॉजिकच मार्क्स मिळवून देणार आहे. तुमचा कट ऑफ क्लिअर होणार किंवा क्वेश्चन अटेम्प्ट होणार असतील तर ह्या लॉजिकमुळे होणार आहेत. सो तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की तुमचं लॉजिक क्लिअर करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बेसिक क्लिअर केलं आहे, प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला ट्रिक्स पण खूप माहिती आहेत, पण तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन कमी सॉल्व केले तर तुमचं लॉजिक कमी डेव्हलप होणार आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मित्रांनो अशीच आहे की ज्याच्यामध्ये कितीही अभ्यास केला तरी पण क्वेश्चन्स वेगळे येतात. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण खूप प्रॅक्टिस केली, पण ॲक्च्युली प्रॅक्टिस मीन्स व्हॉट, तुम्ही त्याच्यातनं लॉजिक किती डेव्हलप केलं हे इम्पॉर्टंट आहे. लॉजिक डेव्हलप करा की कुठल्या केसमध्ये कसं सॉल्विंग होतं, तर लॉजिक डेव्हलप करायचं आहे आपल्याला. आणि मग ते कसं करायचं लॉजिक डेव्हलप, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस खूप करायची आहे आणि प्रॅक्टिस करत असताना बॅक ऑफ द माइंड हे लक्षात ठेवायचं आहे की तो क्वेश्चन जो आहे तो रीड कसा करायचा आहे. हाऊ टू बऱ्याच विद्यार्थ्यांना रीड करून गिवन थिंग्स कॅल्क्युलेट करायचं माहीत नसतं, फक्त आपण दिलेले क्वेश्चन सॉल्व करत असतो. पण प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिस केल्यावर क्वेश्चन रीड कसा करावा हे इम्पॉर्टंट आहे आणि कुठला क्वेश्चन कसा सॉल्व होतो आहे ह्या गोष्टी तुम्ही बॅक ऑफ द माइंड रिवाईज करायच्या आहेत. जर मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही लॉजिक डेव्हलप करत असाल आणि प्रॅक्टिस करत असाल, लॉजिक डेव्हलप आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील मॅथमॅटिक्समध्ये, तर UPSCमध्ये CSAT असो किंवा MPSCचा मॅथमॅटिक्स असो किंवा बँकिंगचा मॅथमॅटिक्स असो, हे तुम्ही इझिली क्लिअर करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देतो. थँक्यू.